कोकणात सर्वाधिक पाऊस पडून नद्यांना पूर येत असतो. यातून विस्कळीत होणारे जनजीवन आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना निर्माण होणारा धोका यातून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. यातूनच महसूल आणि पोलीस प्रशासनाला आपत्ती काळात नागरिकांसाठी मदत करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. त्यांना ट्रेनिंग देऊन नागरिकांना अडचणींच्या काळात असे बाहेर काढायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज खेडमध्ये जगबुडी नदीत प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी आधुनिक बोटीसहित प्लास्टिकचे कॅन, प्लास्टिकच्या बॉटल्स याचा वापर करून बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्यात या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले होते. परभणीला पावसाने झोडपले, ओढ्यामध्ये 2 महिला वाहून गेल्या. परभणी जिल्ह्यामध्ये आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झालेला आहे. महत्त्वाचे म्हणजे पाथरी आणि मानवत या 2 तालुक्यात पावसाने जबरदस्त झोडपला आहे. येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या 5 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात येत आहे. तसेच येत्या आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्रात व्यापणार आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.